एका महिलेने मला कमेंट्स केलं की ताई, नवरा जर वाईट वागत असेल तर त्याला सोडून द्यायचं का? तर त्या ताईंना मी सांगेन, अजिबात नाही. माझं तर मत स्पष्ट आहे की अजिबात सोडायचं नाही. सोडल्यानंतर काय होऊ शकतं माहिती आहे का? आपली नाचक्की होऊ शकते. वाईट दृष्टीने लोक आपल्याकडे बघतात. डिवोर्स झाल्यानंतर महिला काही असतात अशा ज्यांच्याकडे परपुरुष सुद्धा वाईट नजरेने पाहत असतात. आपली इज्जत राहत नाही. डिवोर्स घेतल्यानंतर, नवऱ्याला सोडल्यानंतर खूप वाईट परिस्थिती होते आपली. मी एक उदाहरण या गोष्टीवर सांगते की तुमचं मुलगा जर चुकल्यानंतर तुम्ही त्याला समजावता, पहिला समजावून समजत नसेल तर ओरडून सांगता, आणि ओरडून समजत नसेल तर त्याला मारून किंवा शिक्षा देऊन सांगता ना. तसंच तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत सुद्धा करू शकता. पहिला तुम्ही समजावून सांगा, समजून ऐकत नसेल तर ओरडून सांगा, आणि ओरडून ऐकत नसेल तर शिक्षा द्या. शिक्षा म्हणजे मारून वगैरे नाही. तर तुम्ही एखाद वेळेला त्यांचं जेवण बनवू नका. त्यांना सांगा स्पष्ट, तुमचं तुम्ही जेवण बनवून तुमचं तुम्ही खा, आम्ही का तुम्हाला जेवण देणार नाही बनवून. त्याच्यानंतर आम्ही जशी घराची जबाबदारी घेतो ना, तशाच पद्धतीने तुम्हाला ही जबाबदारी घराची घ्यायची आहे. एक दिवस पूर्ण भार त्यांच्यावर टाकून द्या, नवऱ्यावर टाकून द्या, मुलांचा, घराचा, स्वयंपाकाचं सगळं. आणि एक दिवस तुम्ही बाहेर फिरायला जा. बघा, पहिला दिवस नाही केला ना तरी सुद्धा त्या कामाला अजिबात हात लावायचा नाही. 2 दिवस पडू देत. कारण की आयुष्यभराचा संसार तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल ना, आणि त्याच्याबरोबर नातं टिकवून ठेवायचं असेल ना, तर या गोष्टी सहन केल्या पाहिजे तुम्ही. 4 दिवस पडून देत, पण घरातलं काहीही करायचं नाही. एक ना एक दिवस त्याला जबाबदारी कळेल त्याची, आणि करायला सुरुवात करेल. आज 2 कामं करेल, उद्या 4 कामं करेल. जोपर्यंत स्वतःच्या बायकोची किंमत कळत नाही तोपर्यंत त्याच्याकडे अजिबात बोलण्यासाठी सुद्धा यायचं नाही. अजिबात बोलायचं नाही. ऐकत नाही, काही नाही. काही काही महिला, नवऱ्या असे पण चालाक असतात माहिती आहे का, की आधी भांडतात, ओरडतात, सगळं करतात, आणि त्यांचं काम असतं ना त्यावेळेला गोड गोड बोलतात अजिबात. आणि यावेळेला महिला खूप भुलतात हा नवऱ्याच्या बोलण्याने. नवरा बोलण्यासारख्या सुद्धा गोष्टी काही करतो. त्यामुळे अजिबात अशा गोष्टींना बोलायचं नाही. जर तुमचा संसार व्यवस्थित नीट आणि टापटीप व्हायचा असेल तर, आयुष्यभर टिकवायचा असेल तर, या गोष्टींना तुम्ही फेस करणं गरजेचं आहे. सहन करा. कधी काही काही बायकांना नवऱ्यापासून लांब राहणं सुद्धा कठीण होतं. अरे 2 दिवस राहा ना, त्याला किंमत कळू देत ना. तुमची काय किंमत आहे त्यांच्यासमोर? शून्य आहे ना. आपली व्हॅल्यू वाढवा त्यांच्यासमोर, नवऱ्यासमोर.